मधमाशा आणि निसर्ग चक्रातील अत्यंत महत्वाचा घटक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच शेती उत्पादनासाठी मधमाशी संगोपनाची मोठी गरज आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मधक्रांती घडून आणण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग हे मंडळ प्रयत्नशील आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केलंय। अकोले तालुक्यातील उलदावणे या ठिकाणी महिला दिनानिमित्त आयोजित मधुमक्षिका पेटी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनरक्षक अधिकारी अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, जिल्हा उद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, वनपाल शंकर लांडे, रघुनाथ कुवर, अनिल साळवे, हेरंब कुलकर्णी, कुंदन कोरडे, सतीश भांगरे, मारुती मेंगाळ, उडदावणे गावच्या सरपंच कीर्ती गिरे, बच्चू गांगड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभापती रवींद्र साठे म्हणाले की मधमाशी टिकली तरच निसर्ग चक्र टिकेल। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशींचं संगोपन अत्यंत आवश्यक आहे। मध उत्पादनातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत। बँकांच्या सहकार्याने मध व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे। गावकऱ्यांनी एकजूट करून प्रयत्न केल्यास उडदावणे हे गाव महाराष्ट्रात मधाचं गाव म्हणून ओळखलं जाईल। ते पुढे म्हणाले की गावातील महिला युवकांनी पुढाकार घेतल्यास मध व्यवसायातून आर्थिक उत्पादनाचं नवा स्रोत निर्माण होईल। या उपक्रमामुळे गावाची ओळख राज्याच्या नकाशावरती वेगळ्या पद्धतीने निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील म्हणाले, उडदावणे गावाला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी आहे। भंडारदरा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचं सोनं म्हणून ओळखला जाणारा मध आकर्षित करू शकतो। गावातून तयार होणारा मध खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खरेदी करून गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात येते। अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात उडदावणे हे गाव निसर्ग संपत्तीने वेढलेलं आहे। या गावाची नैसर्गिक रचना पाहून खादी ग्रामोद्योग महामंडळाने सदर गावाची मधाचे गाव म्हणून अग्रेसर करण्याची निवड केली असून गावातील नागरिकांना मधमाशाच्या संगोपनातून मध संकलन करण्याचं विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, त्यांच्या कर्मचारी वृंदांसह सरपंच कीर्ती गिरे, ग्रामविकास अधिकारी तेजल जाधव आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक रघुनाथ नारायणकर यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18। एक तर महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव ही योजना महाराष्ट्रभर राबवली जाते। प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करणं असा आमचा संकल्प आहे आणि आता पहिल्या टप्प्यात शासनाने 5.25 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यात 10 जिल्ह्यातली 10 गावं आम्ही करतोय। जसं आज इथे नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हे उडदावणे गाव आहे। या गावात मधपाळांचं प्रशिक्षण होऊन गेलं। 25 मधपाळ आम्ही त्याच्यासाठी निवडले होते। ती निवड प्रक्रिया झाली, त्यांना आम्ही 10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं आणि आज इथे त्या सर्वांना मधपेट्या वितरणाचा कार्यक्रम होता। इथे आग्या माशा निसर्गातल्या आहेतच, त्यामुळे ते आग्या माशांचं संवर्धन, संरक्षण आणि तो मध काढणं त्यांच्यापासून हे काम अधिक चांगल्या पद्धतीत, शास्त्रीय पद्धतीत कसं पुढच्या काळात करता येईल हे प्रशिक्षण आम्ही दिलंच। पण ह्याचबरोबर इथे एक मधुबन निर्माण होणार आहे। इथे आम्ही सातेरी ज्या महाराष्ट्रातल्या स्थानिक मधमाशा आहेत, या मधमाशांचंही जतन आणि त्याचं संवर्धन व्हावं, ते अधिक संख्येने वाढाव्यात आणि एकूण हा सगळ्याचा जो उद्देश आहे ते या गावात आर्थिक रोजगार उत्पन्न व्हावेत, गाव स्वावलंबी बनावं। ते गाव स्वावलंबी बनण्यासाठी हा एक मधाचं गाव हा एक उपक्रम आहे आणि त्याच्यात खादी मंडळ हे काम करू इच्छित आहे आणि त्या दृष्टीने खादी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक गाव करणं अशी योजना आहे। त्या योजनेचा एक भाग म्हणून आज इथे हा कार्यक्रम झालेला आहे। ग्रामोद्योग मंडळाचे सर्व सन्माननीय अधिकारी या कार्यक्रमाचे आज खरं तर फार आनंद होतोय। इतक्या मोठ्या संधी आहेत। सन्माननीय आपल्या डवळे इकडे आले होते, सचिव महोदय इकडे आले होते आणि ह्या ताईंनी वेगवेगळे जसं कदम साहेबांनी सांगितलं की त्यांनी स्वतःचे होमस्टे उभे केले आणि पर्यटकांसाठी जेवण देणं असेल किंवा त्यांना इथले वेगवेगळे परिसर दाखवणं। सांगण झाली आहे, आशियानंतर 2 नंबर व्हॅली आपल्याकडे आहे, कळसुबाई शिखर आहे, आपल्याकडे रतनगड आहे, हरिचंद्रगड आहे आणि ह्या सगळ्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येत आहेत। तर हे गाव मधाचं गाव म्हटल्यामुळे इथून जाणारा प्रत्येक पर्यटक इथे थांबेल आणि इथून मध घेईल। आज मध हे ज्याप्रमाणे आपण तुमच्या सगळ्यांकडे महिला वर्गाकडे सोनं आहे, तसं दैव स्वरूपातलं सोनं आहे। मध हे दैव स्वरूपातलं सोनं आहे आणि या सगळ्यासाठी सगळे अधिकारी खूप मेहनत घेत आहे। मंडळ साहेबांना खरंच सलाम आहे सर की नगरवर इथे यायचं आहे
ह्या परिसरात येऊन काम करायचं, अनेक वेळा मिटिंग घ्यायच्या आणि यामध्ये आपल्या इथल्या सरपंच असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व आपल्या बचत गटातील काही, तिथे सीआरपी आणि सर्व पदाधिकारी, तिथे आपले ज्या ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांची खूप मेहनत आहे, माजी सरपंच नागरकरांची खूप मेहनत आहे आणि हे सगळं मार्गदर्शन आम्हाला कुलकर्णी सरांचं, चौरे सरांचं, सगळ्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि यासाठी आज इतक्या सगळ्या काही इथं आलेल्या आहेत. आपल्या ग्रामसंघाच्या पदाधिकारी आहेत, ग्रामसंघाच्या पदाधिकारी आहेत, प्रभाग संघाच्या पदाधिकारी आहेत, बचत गटातले सगळ्या काही इकडे आलेल्या आहेत. तर ही आपल्यासाठी फार मोठी संधी आहे. आपल्यासाठी आज हा सोनेरी अक्षराने लिहून ठेवा असा ऐतिहासिक क्षण आहे आणि सर आम्ही नक्कीच हे मत दिल्लीपर्यंत आणि परदेशापर्यंत घेऊन जाऊ. इतकं क्वालिटीचं मत हे नक्कीच आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत सर. आपले म्हणजे कसे आभार मानावेत शब्द नाही सर आमच्याकडे. इतकी मोठी संधी आज आम्हाला आपण उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दल मी आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करेन ज्यांनी दारूबंदीसाठी काम केलं, ज्यांनी आणि उपस्थित ग्रामस्थ आणि इतर सर्व मान्यवर, थोडंसं आम्ही कार्यक्रम लवकर करायचं म्हणतो. याच्यासाठी कार्यक्रम पुढचा आहे, इथे पोचायचं आहे. तुमच्याबरोबर दिवस, 2 दिवस, 4 दिवस जरी घालवले तरी ते गावाच्या दृष्टीने कमी आहे. माझी जवळजवळ 32 वर्ष सेवा या ग्रामोद्योगामध्ये झाली. आम्ही भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मी इनिशियली 25 वर्षाचा होतो तेव्हा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी म्हणून मी काम केलं. गावाविषयी आवड आहे, गावात येऊन काम करायचं. त्यामुळे आम्ही मुंबईतनं गावी आलो हा काही म्हणजे खूप मोठं काम केलं एवढं आम्हाला लहानपणासारखं गावात आल्यासारखं वाटतं. परंतु थोडंसं आपल्याला सर्वांनाच वेळेचं बंधन हा एक विषय असतो. त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम आम्ही पुढे लवकर आवडण्याचा विचार करतो. मान्यवरांमध्ये आता जी भाषणं झाली त्या सगळ्यांनीच म्हटलं की आपण बचत गटाच्या महिला आहात. या गावांमध्ये तुम्हाला वेगवेगळे काम करण्याच्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि महाराष्ट्राचे काही ग्रामोद्योग मंडळ हे फक्त या मधाचं गाव किंवा एवढ्यापुरतच मर्यादित नसून मंडळाच्या अन्य काही योजना आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. तर अनेक योजनांमध्ये तुम्हाला विविध उद्योग जो तुम्ही करताय, कोणताही उद्योग जिथे तुम्हाला उद्योगाचं कोणतेही बंधन नाही, अशा कोणत्याही उद्योगासाठी महिलांसाठी 35% सबसिडी मध्ये तुम्हाला एका स्कीम मध्ये 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, एका स्कीम मध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकतं. SBIचे मॅनेजर त्यांनी सांगितलं की माझा या कार्यक्रमाशी संबंध नाही, पण खादी ग्रामोद्योगचा या दोन्ही योजनांच्या माध्यमातून SBI आणि बँक ऑफ महाराष्ट्र या 2-3 बँकांचा जास्त मोठा सहभाग आम्हाला बघायला मिळालेला आहे. मी स्वतः स्टेट लेवल या सगळ्या स्कीम मी एकटा बघतो. त्यामुळे या बँकांचा सहभाग ग्रामीण स्तरावरती आम्हाला अजून जास्त अपेक्षित आहे. त्यांनी आपल्याला भाषण संबोधताना सांगितलं की मी स्वतः या सगळी प्रकरणं करायला आपल्याकडे येईल म्हणून पहिल्या जास्त टाळ्या मी वाजवल्या. असं जर बँकेचं सहकार्य असेल तर आमच्या योजना चांगल्या यशस्वी राहतील. म्हणजेना आमची दर 15 दिवसाच्या बैठकीमध्ये आम्ही सगळे ओळखत असतो आणि मग बँकांचा सहभाग याच्यावरती जास्त चर्चा होते. एका बँकेत जरी आपल्याला चांगलं सपोर्टिव्ह म्हटलंय की आम्ही तयार आहोत, चांगली गोष्ट आहे. बँकेसाठी एकदा परत सगळ्यांनी टाळ्या वाजवूया आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना बँकाच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवायला आम्ही नेहमी राहू. गाव आपलं मधाचं गाव म्हणून नाही तर खादी ग्रामोद्योगचं एक आदर्श गाव म्हणून जिथे प्रत्येक घर स्वयंपूर्ण असेल आणि प्रत्येक महिला म्हणजे मोदी सर पंतप्रधानांच्या एका मन की बात मध्ये त्यांनी सांगितलं होतं. साधनाताई नावाच्या व्यक्ती महिला होती, तिला ग्रीन फॅब्रिक म्हणजे खादी ग्रामोद्योग सोलर खादी याच्या माध्यमातून रोजगार मिळाला. त्याच्या मदत मोदीजींनी केलं होतं की पूर्वी आम्हाला पैसे मागायला लागत होते, मग पैसे मागितल्यानंतर 10 उत्तर द्यायला लागत होती कशाला पाहिजे. आता नवऱ्याला म्हणतो की मला बाहेर द्यायचं तर थोडेसे पैसे हवे. अशी परिस्थिती आपल्याही गावात यावी अशी सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये त्याला प्रार्थना करू. पण सगळे गावाची सुबत्ता समृद्धी यावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि म्हणजे मी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य तर्फे सहर्ष स्वागत करतो आणि जास्त वेळ न बोलता मी साहेबांना एकच आश्वासित करतो की आपण जे या उंचावण्या गावची जी निवड केली आहे तर आम्ही
ग्रामपंचायत मुरगावणे असेल, आपला खादी ग्रामोद्योग असेल आणि वन्यजीव विभाग, आम्ही तिन्ही विभाग मिळून ही योजना 100% यशस्वी करू आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये मुरगावणे मधाचं गाव म्हणून 1 नंबरला असेल असं मी आश्वासित करतो आणि मागणीसाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आणि आज दृश्य मोठं सुंदर आहे की राज्यमंत्री दर्जाचे चेअरमन खादी ग्रामोद्योगचे थेट आज शेवटच्या माणसापर्यंत आलेले आहेत आणि हे मोठं सुंदर दृश्य आहे आपल्या सर्वांसाठी. खादी ग्रामोद्योगचा जन्मच या सगळ्या ग्रामीण भागातल्या माणसांसाठी झाला आहे आणि त्या अर्थानं हा उपक्रम मला खूप महत्वाचा वाटतो. आदिवासींच्या शोषणाची जेव्हा चर्चा होते तेव्हा निष्कर्ष हाच निघतो की प्रक्रिया उद्योग आदिवासी भागात वाढले पाहिजे. तो प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजे हे वाक्य सगळ्यांचे पाठ झाले. तर नेमकं करायचं काय? तर आदिवासी भागामध्ये जंगलामध्ये जे काही सापडतं त्याच्यावर काय काय प्रक्रिया केल्या पाहिजे त्याच्याबद्दल नेहमी वेगवेगळ्या चर्चा होत असतात तज्ञांच्या. पण प्रत्यक्ष कृती काय? तर त्या आपल्या तालुक्यामध्ये जे उमेद अभियान किंवा सगळ्या माध्यमातून आदिवासी महिलांचं सक्षमीकरण करायचे जे प्रयत्न आहे तो महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्वाचा कार्यक्रम आज होतोय आणि आपल्या पर्यटकांसाठी ते खूप महत्वाचं होईल. लातूर जिल्ह्यामध्ये मध्यंतरी मी मधाचा उद्योग पाहिला, पण मधासाठी ते पंजाबला जातात, मधासाठी ते राजस्थानला जातात आणि तिथे जाऊन पेट्या ठेवून मग त्या पेट्या इकडे आणल्या जातात. पण आज एकाच जंगलामधलं मध एकत्र केलं जाते ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटी फक्त मला इतकंच वाटतं की आज मधाची मागणी कोणती असते ती प्युअर मधाची. म्हणजे वकुगारांचे वाक्य असे की जेव्हा लोक प्युअर दूध विकत होते तेव्हा शहाणा माणूस कोण होता ज्यांनी पहिल्यांदा पाणी टाकलं दुधामध्ये. पण आज त्याचा ठराव असं चालणार आहे की जो पाणी न टाकता प्युअर दूध विकते त्याचे आजचे दिवस आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मध म्हटल्यावर लोक संशयाने पाहतात, पण आदिवासी भागातला मध म्हटला की लोक अगदी डोळे झाकून घेतात. आदिवासी भागातला खवा म्हटला की डोळे झाकून घेतात. आदिवासी भागातलं दूध म्हटलं की डोळे झाकून घेतात. आमचा तांदूळ आदिवासी भागातला तो अतिशय त्याला मागणी. आणि म्हणून आदिवासींचा जो एक नैसर्गिक प्रामाणिकपणा आहे तो त्यांच्या त्या व्यवसायामध्ये उतरलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो आमचा मध आहे हा मध सर्वत्र जाईल. आणि म्हणून हा एक वेगळा उपक्रम करायचा आमच्या तालुक्यात कधी येते. होमस्टे नावाचा एक चांगला उपक्रम आमचा उमेद अभियान आणि स्टेट बँक ज्यांनी आता भाषण केले कुंदन आणि कदम हे करतायत तो एक महत्वाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. तेव्हा या उपक्रमाबद्दल आमच्या तालुक्यातल्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी खादी ग्रामोद्योगचं मनापासून गुन्हा व्यक्त करताय. थांबतो. या गावात आजच्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, या गावच्या प्रथम नागरिक श्रीमती कीर्तिताई गिरे, श्री विकास चौरे, हेरम कुलकर्णी, कुंदन कोरडे, वैभव कदम, केजल जाधव, बच्चू गांगड, तसेच शंकर लांडे, अंकित परमेंच्या आणि ज्याचा उल्लेख प्रशिक्षणात केला होता आमच्या नारायणकर यांनी जे तो उपस्थित त्यांचे दिलगिरी ते आपल्या पूर्ण प्रशिक्षणात उपस्थित होते. तर मग त्यांना या तिथे बोलवायला पाहिजे होतं तरी त्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं होतं. आणि गावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी पत्रकार आणि मला सर्वात आनंद होतोय की खऱ्याच अर्थाने या गावात महिला राज आहे. त्या महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जिथे महिला अधिक संख्येने असतात तिथे ते काम नेहमी चांगलं होतं. त्याला पुरुष करत नाही तसा भाग नाही, पण महिला अधिक प्रामाणिक असतात. निसर्गताच महिला अधिक मेहनत करणाऱ्या असतात, परिश्रम करणाऱ्या असतात. त्यामुळे आपल्या सर्व महिला वर्गाचं मनापासून स्वागत आहे. इथे गटविकास अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत, आमचे पंचायत समिती कृषी क्षेत्राचे. त्या सर्वांचं सहकार्य, सगळ्या सरकारी यंत्रणांचं सहकार्य इथे लागणार आहे. कारण शेवटी ही योजना सरकारची आहे. सरकारमध्ये वेगवेगळे विभाग असले, योजना प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या असल्या तरी सरकार एकच आहे. कुठल्याही पक्षाचा असून दे, विरोधी सरकार आहे. त्यामुळे सर्व सरकारची सामूहिक जबाबदारी की हा प्रकल्प इथे नीट होणं. त्यामुळे या सगळ्या यंत्रणा आपण इथे जोडलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला इथे लाभणार आहे. सर्वांच्याच मार्गदर्शन आणि सहकार्याने आणि मुख्य म्हणजे
आपल्या स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने, म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की लोकसहभाग झाला पाहिजे. त्या लोकसहभागातनं अधिक काम वाढतं म्हणून. त्यामुळे सरकारच्या याच्यात आहे, पण सरकारला जर लोकांची साथ मिळाली नाही तर त्या योजनांना काही अर्थ नसतो. अशा अनेक योजना सरकारच्या आहेत, पण त्या प्रत्यक्ष त्याची कार्यवाही नीट का होऊ शकली नाही, कारण लोकांचा सहभाग त्याच्यात मिळाला नाही. आज इथे या मोठ्या संख्येने हा लोकसहभाग आपल्याला तो बघायला मिळतो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मधमाशीचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे वन क्षेत्र संबंधित आहे, त्यामुळे वनातला सर्वात मोठा प्राणी त्या अर्थाने आपण म्हणतो वाघ, म्हणजे हत्ती आहे, पण वाघाकडे जास्त लक्ष दिलं जातं. काळोबातलं जंगल असेल, इकडचं जंगल असेल, आळीकुट्ट असेल, त्यामुळे वाघ वाचवा खूप मोठं आंदोलन, खूप मोठी चळवळ केली जाते, कारण तो निसर्ग साखळीतला एक मोठा घटक आहे. पण निसर्ग साखळीतला सर्वात शेवटचा घटक कीटक जो आहे तो मधमाशी आहे. ही मधमाशी वाचावी मात्र कोणी चळवळ करत नाही. ज्याच्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत, ज्याच्यामुळे सगळा निसर्ग फुललेला आहे, की मधमाशी वाचली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, त्याच्यासाठी कोणी आंदोलन करताना, चळवळ करताना असं दिसत नाही. वाघ वाचण्यासाठी मस्त दिसतं, वाघ वाचलाच पाहिजे, तो काय मुद्दा नाहीये, पण वाघाबरोबर मधमाशी सुद्धा वाचली पाहिजे. त्यामुळे ही वाचरावी, हिचं संवर्धन व्हावं, हिचं जतन व्हावं, अधिकाधिक लोकांमध्ये त्याची जागृती व्हावी, म्हणून खादी मंडळाचा विषय घेतलेला आहे. बाकी त्यातलं मधमाशी पालनातलं आर्थिक रोजगार उत्पन्न होणार आहे, मध उत्पन्न होणार आहे, अनेक उपउत्पादन आहेत, हे तर आहेच. ग्रामीण भागातलं सगळं चित्रच बदलून जाणार आहे मधमाशी पालन जर आपण चांगल्या अर्थाने करायला लागलो होतं, व्यापक अर्थाने केलं होतं. आणि ती एक मधाबद्दलची चळवळ एका अर्थाने हे खादी ग्रामोद्योग मंडळ मधाचे काम विषयातलं करते. त्यामुळे या सगळ्या चळवळीचा भाग म्हणून आपण या सगळे ग्रामस्थ या सहभागी झालेलो होतो. शेवटी याचा उद्देश काय आहे की समाजाचा आर्थिक त्याला विकास म्हणून, आर्थिक विकास होणं, माणसाला पैसा जगायला लागतो, चांगल्या मार्गाने पैसा मिळवणं, जेवढ्या जीवनाला आवश्यक आहे तेवढा पैसा मिळवणं. आमचे दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे की अर्थ का प्रभाव भी नहीं होना चाहिए और अर्थ का अभाव भी नहीं होना चाहिए. हे पैसे आहेत ते पैसे एकदम प्रभावी सुद्धा झाले तर होता कामा नये आणि त्याचा अभाव सुद्धा असता कामा नये. माणसाच्या जीवनाला जेवढं आवश्यक आहे हे जीवनाला आवश्यक असलेलं उत्पन्न आपण मिळवणं आणि तो मिळवून देणारा हा मधमाशी पालनाचा किफायतशीर व्यवसाय, जिथे कोणाची एनओसी लागत नाही, जिथे कुठेही तुम्ही करू शकता. फक्त त्याला काय लागतं मधमाशीला बिचारीला की एक निसर्गातलं सगळं सौंदर्य आणि निसर्गातली फुलं फळं ज्याचा मकरंद तिला परागतीला मिळत असतात आणि ज्याच्या आधारे ती मध तयार करत असतो. त्यामुळे सृष्टी भरलेली लागते, ही एकच तिची आहे मधमाशीची. आता याच्या आगा भाषा या भागात भरपूर आहे, तर मला आपल्या सर्वांना सांगणे की आगा माशाचा मध आणि त्याला खाली मंडळात नाव जोडलं तर इथे आपण क्रांती करू. कारण अनेक जण आगा माशाचं मध विकायला बसतात, ते प्रोसेस केले नसतात, त्याच्या प्रक्रिया झालेली नसते, रस्त्यावर घेऊन बसतात आणि लोक घेऊन जातात तो मध विकायला, मध घरी विकत घेऊन जातात. पण आपण या गावात एक उत्तम पद्धतीत, सामूहिक पद्धतीत आपण जर मधमाशी पालन केलं, आग्याचं प्रशिक्षण आपण दिलं लोकांना, त्यामुळे आग्या माशांचा मध आहेच. आणि महाराष्ट्रातली जी सातेरी इकडची स्थानिक मधमाशांची जात आहे तिचं सुद्धा आपण संवर्धन करणार आहोत. त्यामुळे असा दुहेरी आपण ज्याला म्हणू असा मध आपल्या गावात उत्पन्न केला आणि त्याला खाली म्हणण्याचं नाव लागलं, तर मी तुम्हाला सांगतो की ते मध घ्यायला लोकांची ढील लागली. आणि त्यातून अनेक व्यवस्था इथे वेगवेगळे आपल्याला सांगितले. शेवटी या सगळ्या गावाचं एक आर्थिक परिवर्तन हे करण्यासाठी ही मधमाशींची योजना आहे, मदतीची योजना आहे, मधाचे गाव योजना आहे. त्यामुळे शेवटी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की या देशात मधक्रांती झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात मधक्रांती होण्यासाठी ही मधाचे गाव एक छोटासा त्याचा खालीचा वाटा आहे, हे त्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. त्यामुळे चांदा ते बांधा प्रत्येक जिल्ह्यात आपण मधाचा गाव करणार आहोत. जसं पहिल्या टप्प्यात आपण 10 गाव दिले, या 10 गावात आपले उदावणे गाव इथे सगळं निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे. कळसुबाई आहे, हरिश्चंद्र गड आहे, भंडारदरा धरण आहे, अशा सगळ्या सानिध्यात आपली मधमाशी इथे फुलणार आहे. मधमाशी इथे खूप मोठ्या प्रमाणात इथे जतन होणार आहे
लोकांना आनंद मिळणार आहे. इथे मगाशी आमचे सहकारी नित्यानंद पाटील यांनी बँकेविषयी सांगितलं, पण मी बँकेला आणखी एक आवाहन करेन की तुम्ही केवळ लोन देऊ नका, तुमच्याकडे सुद्धा सामाजिक कृतज्ञता निधी असतो, CSR ज्याला म्हणतात, हा CSR सुद्धा आम्हाला द्या थोडा, त्यातनं आम्ही मदतपेढ्यांचं वितरण करू. सगळ्यांनाच मदतपेढ्या परवडणार नाही, या बँकेने केवळ द्या असं म्हणता आम्हाला सुद्धा द्या थोडं. त्यामुळे CSRच्या माध्यमातून ते थोडा निधी आम्हाला उपलब्ध करून द्या. एका पेढीला फक्त 5 ते 6 हजार रुपये लागतात. तेव्हा अशा तुम्ही CSRच्या माध्यमातून आम्हाला मदतपेढ्या दिल्या तर त्याच्यात सुद्धा आम्ही एक चांगला एक प्रकल्प करून दाखवू. तिथे आम्हाला मधुबन करायचं आहे. तेव्हा स्टेट बँकेच्या माध्यमातून आपल्याला मधुबन मिळालं, मधुबनासाठी 20-25 पेट्या मिळाल्या. त्याच्याने स्टेट बँकेचं नाव लावू, लोक किती येतील, पर्यटक बघतील. त्यामुळे असे उपक्रम आपल्याला पुढच्या काळात करता येतील. तिथे कृषी अधिकारी, कृषी आणि मधमाशीचं ते एवढं अचूक नातं आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांकडून माझी विनंती की तुम्ही शेतकऱ्यांचे मेळावे घेता, त्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आमच्या मदत केंद्र योजनेचा सुद्धा प्रचार करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्या. आम्ही तुम्हाला मदत केंद्र योजना आमची काय ती समजावून सांगू. यात 50% आपण अनुदान देतो. त्यामुळे इथे मधमाशी पालनाचं एक जिवंत, जागृत असं एक केंद्र, एक मधाचं गाव इथे आपल्याला निर्माण करायचं. आणि शेवटी याचा उद्देश तो होते की इकडचे जे लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, तर महात्मा गांधीजी म्हणायचे की आपला देश खेड्यांचा आहे, तर ही खेडी स्वयंपूर्ण होणं, खेडी स्वावलंबी होणं, त्याच्यासाठी हा सगळा उपक्रम आहे. त्यामुळे आपल्याला गावातच रोजगार उत्पन्न होणार आहे, आपल्याला गावातच व्यवसाय होणार आहे. माझे आणखी एक निरीक्षण या गावात आहे की इथे पण महिला खूप मोठ्या संख्येने, इथे काही पुरुष आहेत, पण इकडचा युवक मला कोण दिसत नाहीये गावात. त्यामुळे युवकांनी या क्षेत्रात शिरलं पाहिजे. मेहनतीचं काम आहे, परिश्रमाचं थोडंसं काम आहे, पण आपण जर मेहनत घेतली, परिश्रम घेतले तर मधमाशी आपल्याला खूप देऊन जाते. त्यामुळे युवकांनी सुद्धा या याच्यात सहभागी झालं पाहिजे. सर्वांनी, स्त्री पुरुष युवक सर्वांनी सहभागी झालं पाहिजे, तर आपण एक उत्तम गाव करू शकू. आणि मी म्हटलं की जे पर्यटक येतात, या सर्व पर्यटकांना आपण मधाचे गाव ह्याच्यात गेलंच पाहिजे, एवढी आपण सिद्धता पुढच्या काळात आणली तर मला असं वाटतं हा सगळ्या याचा जो हेतू आहे, हा हेतू आपला साध्य होईल. आणखी एक मी तुम्हाला सांगतो की वेळेस पर्यटक आपण मधमाशी पालन मध सगळं करणार होतो, पण माझी एक विनंती आहे, त्याच्यासाठी पुन्हा बँक उपयोगी असते, लोनसाठी, कर्जासाठी तिथे हनी कॅफे सुरू करा. आज कुठे नाही, फार कमी ठिकाणी हनी कॅफे, एवढं पर्यटन केंद्र आहे. हनी कॅफे म्हणजे काय, आज चहा, इंग्लिश म्हणायचं टी होईल धनी, कॉफी होईल धनी, मधाचं सरबत, मधाचं चॉकलेट, आईस्क्रीम मध्ये मध, फ्रूट सॅलड मध्ये मध, असं केलं तर खूप चांगला व्यवसाय मला ते करता येईल. आमच्या त्या केजीपी आपण बघू शकतो. आणि केंद्र सुरू करा, आम्ही तुम्हाला मदत करू. अशा अनेक उद्योगधंदे आपल्याला सुरू करता येतील. त्यामुळे ही एक मधमाशी जर आपण धरली तर असा सर्वंकष विचार करणारा हा सगळा कीटक आहे, अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा जगणं, याचं संवर्धन होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून या सगळ्याचा खटाटोप आपला आहे. त्यामुळे मोदींनी आपलं जे आवाहन केलंय की भारतात मधक्रांती झाली पाहिजे, तोच आम्ही सगळ्यात कित्ता त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला धरून आम्ही मधाची संकल्पना आपण इथे सरकारपुढे मांडली. आणि मला सगळ्यात आनंद होतोय की मांगरचं गाव झाल्यानंतर आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी क्षणाचा विलंब नाही होता. या सगळ्या योजनेसाठी 17 कोटी रुपये मंजूर केले. 17 कोटी सर्व गावांमध्ये आपण प्रत्येक गावात पुढे 50 लाख, पुढे 55 लाख, काही ठिकाणी आग्या मागे आहेत, त्यामुळे तिथे थोडा आपल्याला खर्च कमी येईल. प्रत्येक गावात 50 ते 55 लाख, 54 लाख रुपये आपण वितरण करणार आहोत. पण हा सगळा उपक्रम आहे, हा एक वर्षासाठीच आहे, म्हणजे सरकारची मदत नंतर जो कसोटी आपल्या सर्वांची आहे. आम्ही तुम्हाला सुरुवात करून देणार आहोत. सुरुवातीला जे भाग भांडवल लागतं ती आम्ही सुरुवात करणार आहोत, पण नंतर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. हा ठरवण्याचा उद्देश आहे. इथे मदतपेट्या समजा काय 20-25 100 मदतपेट्या समजा इथे, पण त्यातनं आणखी आपल्याला त्याचं जतन करायचं आहे. आणखी आपल्याला मधमाशांच्या वसाहती वाढवायच्या. दुसऱ्या गावांमध्ये आपण त्या वसाहती देऊ शकतो भाड्याने, शेतीचं उत्पन्न त्यातून वाढणार आहे. इथे मी एखादा बघितलं तो कापूस लाल फुलाची कोणती काटे सावरांनी जी फुलं आहेत त्याची याची अधिकारी लागवड आपण केली पाहिजे. फुले म्हणून मला दिसलं येताना
तेव्हा मधमाशीला फुलत असणारी झाडं ती सुद्धा आपण लावलं, हे सुद्धा आपलं एक काम आहे. तेव्हा सगळ्या दृष्टीने आपण सर्वांनी विचार केला तर मला असं वाटतं आपण एक सुंदर आपलं गाव बनवू शकतो आणि भारताच्या सगळ्या देशात आपलं नाव जाईल असं जर आपण सर्वांनी काम केलं ते होऊ शकतं. आणि मला आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे की आपण सर्वजण कराल. मला इथे बोलावलं, आपल्याला भेटण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद झाला. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुढच्याला मी जेव्हा येईल त्यावेळी मधाचं उत्पादन चालू झालं असलं पाहिजे. अशी स्थिती दिसली आपण फक्त उद्घाटन करून मधाच्या गावाचं या एक पायऱ्या आहेत. पुढच्या काळात आपण प्रमाण करणार आहोत, सुविधा केंद्र करणार आहोत, मध संकलन केंद्र करणार आहोत. हे सगळं झाल्यानंतर आपण मधाचं गाव म्हणून ते पूर्ण मंत्र्यांना घेऊन जाऊ आपण. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना काम करायचं. मला खात्री आहे आपण मनापासून धन्यवाद.